मम्मी जिम वरनं आलो यार, या ब्रेडचं काहीतरी चांगलं करून द्या ना मला. काय अरे, रोज रोज तू पीनट बटर पनीर खातो, त्यापेक्षा मी तुला छान हे बनवून देते, ब्रेडचा हलवा बनवून देते आज मस्त. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज माझ्या चॅनलला आपण बनवूयात ब्रेडचा हलवा. त्यासाठी थोडेसे किसलेले ड्रायफ्रूट, वेलची पावडर, 4 ब्रेड, 1 वाटी साखर, तूप आणि दूध घेणार आहे मी. चला तर मग सुरू करूया. ब्रेडला असं कापून घ्यायचं, त्याच्यात एका ब्रेडचे 4 तुकडे करायचे चौकोनी आकारात आणि हे तळून घ्यायचे मस्त. ही छोटी कढई घेतली मी, त्याच्यात आपण पाक बनवूयात. साखर टाकू, पाणी टाकू थोडं आणि ही 1 वाटी साखर, थोडी वेलची पावडर टाकू, अर्धा चमच. ब्रेड तळून घ्यायचे तुपात छान. कोणी ब्रेडचा बारीक चुरा करून पण करतात, आपण शिरा बनवतो तसा करतात, पण मी आपलं हे तुकडे करून आणि तुकडे करून खूप छान लागतं, गुलाबजामसारखं लागतं ते आणि सगळ्यांना आवडतो आणि अगदी मऊ होतं. लहान मुलं, म्हातारे माणसं सगळेजण आरामात खाऊ शकता. एका बाजूने पाक पण आपण चाळत राहायचा, 1 तारी पाक होऊ द्यायचा, थोडासा 5 मिनटं उकळू द्यायचा त्याला छान. हे बघा छान असे तळून झालेले आहेत आपले ब्रेडचे तुकडे. आणि आता इथं मी पाकाचं बघते. आता आपला पाक छान तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि मग त्याच्यात दूध टाकते थोडंसं, 1 अर्धा कप आपण दूध टाकूया. आणि त्याच्यात हे ब्रेडचे तुकडे असे टाकायचे. मम्मी ही रेसिपी तर खूपच युनिक आहे, तू कुठनं शिकलीस ही रेसिपी? अरे मी तुझ्या आत्याकडे खाल्ली होती, म्हणजे माझ्या ननंदबाईकडे आम्ही खाल्ली होती पप्पांनी. मी तू लहान होता तर पप्पांना खूप आवडली, मला पण खूप आवडली. मग मी घरी आल्यावर मी 2-3 दिवसांनी बनवली, त्यांना रेसिपी विचारून. सगळ्यांना खूप आवडली, म्हणजे पप्पांच्या शाळेतले मित्र त्यांना पण खूप आवडली. मी बनवून दिली होती, त्यांना फार आवडली त्यांना. मग तेव्हापासून मी बनवायला सुरुवात केली आणि आधीमध्ये बनवत असते, सगळ्यांना फार आवडते आणि खूप छान लागते. आता आपण छान त्याला ह्याच्यात काढून घेऊ, बाउलमध्ये काढून घेऊ. बाउलमध्ये काढून त्याच्यात आपण आता छान ड्रायफ्रूट आता खायला तयार. चला मुलांनो, आपला ब्रेडचा हलवा तयार आहे. या खायला गरमागरम. स्वस्त खा, मस्त राहा. चला, आपला ब्रेडचा हलवा तयार आहे. चला मुलांनो, ब्रेड नाही, कॅमेरात बघून बोलायचंय.